तृप्ती देसाईंकडून त्या पोलिसांविरोधात पुरावे सादर. पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय? बीडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. वाल्मिक कराड याच्या जवळ असलेल्या पोलिसांचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. आज त्यांनी ते पुरावे पोलिसांना दिले. तृप्ती देसाई यांनी आज बीडमध्ये जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांढरकर यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीय 26 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात पुरावे दिलेले आहेत. त्यांनी यावेळी एक पेन ड्राईव्ह दिला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांनी मला नोटीस पाठवली होती. आपण सगळ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे द्यावेत. आज आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत. तातडीनं या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली होणं गरजेचं आहे. त्यांना निलंबित करायला हवं. पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जेव्हा मी लिस्ट पाठवली तेव्हाच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. मात्र आम्ही आता पुरावे दिलेले आहेत, त्यामुळे आता जबाब नोंदवणं गरजेचं होतं. पुरावे दिलेत, काही गोपनीय माहिती त्यांना दिली आहे आणि काही पेन ड्राईव्हमध्ये व्हिडिओ दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकांनी मला सांगितलं याबाबत लवकरात लवकर कारवाई होईल. जे खरोखर अनेक वर्ष कार्यरत आहेत, ज्यांना चुकीची कामं ज्यांनी केलेली आहेत, त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवू. मला हसायला येते. मी पुरावे देण्याच्या आधी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. कुठलाही कर्मचारी सांगणार नाही की मी चूक केली म्हणून, आणि ते नाहीच म्हणणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब काही असू द्यात, आता पुरावे आहेत, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझी अपेक्षा अशी आहे की आम्ही दिलेल्या पुराव्याची गोपनीय चौकशी ताबडतोब करावी आणि हे अधिवेशन संपण्याच्या आधी गृहमंत्र्यांनी या सगळ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवावं, निलंबित करावं, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे. दरम्यान त्यांनी आज मस्साजोगला देखील भेट दिली आहे. 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत. ज्यांनी बऱ्याच केसेस ज्या आहेत त्या पाठीशी घातलेल्या आहेत. गुन्हेगारांना सही सलामत बाहेर सोडलेलं आहे. काही कर्मचारी 10-10 वर्षे एकाच पोलीस स्टेशनला आहेत. बरेच कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत, ते हप्ता गोळा करतात आणि या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत ते आम्ही इथं लेखी स्वरूपातही आणलेले आहेत. जे काही व्हिडिओ फोटोज आहेत ते सुद्धा पेनड्राईव्हमध्ये आणलेले आहेत. आता आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात आलोय, पण ज्यांनी आम्हाला अप्पर पोलीस अधीक्षक संजय पांढरकर यांनी बोलवलंय त्या अधिकारीच इथं उपस्थित नाही आहेत. म्हणजे यांना गांभीर्यच नाही. अजून एवढी संतोष देशमुखांची हत्या झाली, म्हणजे वाल्मिक कराडच्या विरोधातले पुरावे इतके जर तिथं आलेत पोलिसांचे, म्हणजे पोलीस नेमके करतात का? आम्हाला बोलवलंय, आता सांगतायत की साहेब बाहेर गेलेत. कदाचित एखादी मोठी केस किंवा काम असू शकतं, पण तुम्ही आम्हाला जेव्हा बोलवलंय, जेव्हा हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे. म्हणजे मला वाटतंय की पोलीस अजूनही वाल्मिक कराड आणि त्याच्या मर्जीतल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशीच घालण्याचं काम करतायत. कारण आता जेव्हा आम्ही पुरावे घेऊन आलोय त्यांनी ते घेतले पाहिजेत. माझा तातडीनं जबाब घेतला पाहिजे. मी आले नसते तर अनेक आरोप झाले असते, परंतु आज आमच्याकडे सगळंच आहे. तुम्ही तातडीनं त्यांची बदली केली पाहिजे. पुरावे सगळ्यांचे असे आहेत की ताबडतोब जिल्ह्याच्या बाहेर त्यांना टाकलं पाहिजे. आणि माझी तर आता मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत, त्यांना सांगणं आहे की आता अधिवेशन चालू आहे 27 तारखेपर्यंत. तोपर्यंत तर यांना जिल्ह्यातनं बाहेर काढून यांना निलंबितही केलं पाहिजे, तर बीडमधील गुंडाराज रोखू शकतो. बीडमधला जर खरोखरच गुंडाराज तुम्हाला थांबवायचा असेल तर हे जे काही चुकीचे पोलीस अधिकारी, भ्रष्ट पोलीस अधिकारी, गुंडांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी आहेत, त्यांना पहिला बीडच्या बाहेरचा रस्ता या गृहमंत्र्यांनी दाखवला पाहिजे. तरच जे आहेत त्या अशा घटना थांबू शकतात. कारण आपण बघतोय की दररोज एक घटना बीडमधली बाहेर येते. एवढं सगळं होऊन सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये ऐरणीवर आहे. आणि म्हणूनच तातडीनं या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पुरावे आणलेत, गोपनीय चौकशी 24 तासाच्या आत करा. आम्ही जे काही पुरावे दिलेत ना ते सत्य आहेत का काय आहे सगळी गोपनीय चौकशी करा. आम्ही जे पुरावे आणलेत ते एवढे व्यवस्थित आणलेले आहेत की ताबडतोब या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मस्साजोग.